नमस्कार मित्रांनो, आधार कार्ड वापरण्यासाठी केंद्र सरकारने एक नवीन मोबाईल ॲप्लिकेशन लॉन्च केली आहे. या ॲपमध्ये आता खूप मोठे बदल झाले आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी किंवा इतर कामांसाठी तुमचा आधारला मोबाईल नंबर लिंक असल्याची गरज नाही. तुम्ही फक्त तुमचा चेहरा स्कॅन करून आधारची सर्व कामे घर बसल्या करू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲपचे सर्व नवीन फीचर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, तर व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. सर्वात आधी प्ले स्टोअरवर जाऊन आधार ॲप हे डाउनलोड करा. ॲप ओपन केल्यावर काही परमिशन द्यावे लागतील. त्या परमिशन आपल्याला अलो करायच्या आहेत. त्यानंतर बिगिन टू जर्नी यावर क्लिक करून स्टार्ट टू जर्नी कंटिन्यू टू रजिस्ट्रेशन यावर क्लिक करून आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे. त्यानंतर इंटर युअर आधार नंबर, इथे आपल्याला आपला स्वतःचा आधार नंबर टाकून व्हेरीफाय करावा लागेल. त्यानंतर कन्फर्म आधार नंबर यावर क्लिक करून इथे कंडिशनचे एक पेज येईल. त्यानंतर खाली जे ऑप्शन आहे छोटा डब्बा, त्यावर क्लिक करून कंटिन्यू करायचं आहे. कंटिन्यू केल्याबरोबर तुमच्या पुढे नवीन ऑप्शन येईल सिम व्हेरिफिकेशन. इथे म्हणजे SMS व्हेरिफिकेशन, तुमच्या मोबाईल नंबरवर SMS व्हेरिफिकेशन पाठवलं जाईल. हे इथे दोन ऑप्शन दिसत आहेत, सेंडिंग द व्हेरिफिकेशन SMS आणि व्हेरिफाईंग मोबाईल नंबर. हे दोन ऑप्शन कंप्लीट झाल्याच्या नंतर तुम्हाला खाली कंटिन्यू वर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला फेस ऑथेंटिकेशन वर जायचं आहे. इथे तुम्हाला सगळ्या स्टेप दाखवलेल्या आहेत. याच्यामध्ये तुम्हाला खास लक्षात असावं, सिम कार्ड व्हेरिफिकेशन झाल्याबरोबर तुमच्याकडे जो नंबर सध्या चालू आहे तो निवडा आणि सेंड SMS वर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या चेहऱ्याची स्कॅनिंग सुरू होईल. लक्षात ठेवा, चेहरा स्कॅन करताना पुरेसा प्रकाश असावा आणि चष्मा काढलेला असावा. कॅमेरा समोर धरून एकदा दोनदा डोळे चमकवा, ब्लिंक करा. हिरवा सिग्नल येताच तुमचे ऑथेंटिकेशन यशस्वी होईल. लॉग इन झाल्याबरोबर तुम्हाला एक नवीन प्रकारचे आधार कार्ड दिसेल. हे आधार कार्ड आता उभ्या व्हर्च्युअल फॉर्मॅट मध्ये आहे, जे एखाद्या प्रोफेशनल ID सारखे किंवा वोटर ID सारखे वाटते. तुम्ही हे कार्ड डिजिटल पद्धतीने कुठेही शेअर करू शकता. सुरक्षेसाठी यात मास्क आधारचा पर्याय आहे, ज्यामुळे तुमचा पूर्ण आधार नंबर कोणालाही दिसणार नाही. या ॲपमध्ये QR कोड खूप खास आहे. तुम्ही हॉटेलमध्ये चेक इन करताना किंवा विमानतळावर एअरपोर्टवर हा कोड स्कॅन करून तुमची माहिती देऊ शकता. यात सिलेक्टिव्ह शेअर नावाचं एक भन्नाट फीचर आहे. म्हणजे जर तुम्हाला फक्त तुमचे नाव आणि जन्मतारीख शेअर करायची असेल आणि पत्ता लपवायचा असेल तर तुम्ही तसे निवडू शकता. यामुळे तुमची प्रायव्हसी जपली जाईल. आजकाल आधारद्वारे होणारे फ्रॉड वाढले आहेत. हे टाळण्यासाठी ॲपमध्ये बायोमेट्रिक लॉकचा पर्याय दिला आहे. तुम्ही एकदा तुमचे क्लिकवर अंगठ्याचे ठसे ठेवा, फिंगरप्रिंट लॉक करू शकता. जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हाच ते अनलॉक करा. यामुळे तुमच्या बँक खात्यातून कोणीही पैसे परस्पर काढू शकणार नाहीत. या ॲपद्वारे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर फक्त ₹75 भरून अपडेट करू शकता. तसेच जर तुमच्याकडे स्वतःचा पत्त्याचा पुरावा नसेल, हेड ऑफ फॅमिली द्वारे म्हणजे तुमच्या वडिलांचा किंवा पतींच्या आधार कार्डच्या आधारे तुम्ही तुमचा पत्ता बदलू शकता. नाव आणि जन्मतारीख बदलण्याचे फीचर सध्या कमिंग सून आहेत, म्हणजे आलेले नाहीत, लवकरच येतील. मित्रांनो, यात तुम्हाला वारंवार विचारणारे प्रश्न इथे देखील पाहू शकता. त्यानंतर तुम्हाला खाली कॉन्टॅक्ट अस याचा पूर्ण कॉन्टॅक्ट दिलेला आहे, ज्यामुळे तुम्ही त्यांना संवाद साधू शकता. इथे तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार लँग्वेज बदलू शकता. मित्रांनो, आता फिजिकल आधार कार्डचे झेरॉक्स सोबत ठेवण्याची गरज उरलेली नाही. हे डिजिटल ॲप तुम्हाला सर्व सेवा एकाच ठिकाणी देते. तुम्ही तुमचा आधार कार्ड इतिहास, हिस्ट्री देखील तपासू शकता, जे की तुमचे आधार कार्ड कोणी वापरत आहे का याची सर्व माहिती तुम्हाला तिथे दिसेल स्क्रीनवर. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपल्या मित्रांबरोबर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.